माझा दीर त्यांचं इंजिनिअरिंग पूर्ण करून आमच्यासोबत राहायला आला होता. त्याच दरम्यान आमच्या नवरा बायकोमध्ये बरंच अंतर निर्माण झालं होतं. रोज रात्री माझा नवरा वेळ द्यायचं सोडून नुसता झोपत असायचा. एका दिवशी रात्री माझ्या दीराने मला हॉलमध्ये बघितलं. मी तेव्हा रडत होते. तेव्हा ते मला त्यांच्या खोलीत घेऊन गेले. ते म्हणाले, "वहिनी, तू रोजच असा चेहरा करून बाहेर बसतेस का? आजच्या नंतर मी तुला कधीच त्याची गरज भासू देणार नाही." असं म्हणून दीरानेच माझी लग्न झाल्यावर आमचं सगळं काही चांगलं झालं होतं. पण त्याच्यानंतर माझा नवरा त्यांच्या कामामध्ये एवढा व्यस्त झाला की माझ्याकडे लक्ष द्यायला सुद्धा त्यांना वेळ नव्हता. घरामध्ये माझे सासरे होते. वय झाल्यामुळे मला त्यांची सेवा करावी लागत होती. पण त्याचं मला काहीच वाटत नव्हतं. फक्त आम्हा नवरा बायकोमधील वाढलेल्या दुराव्यामुळेच माझी चिडचिड होत होती. रात्री नवरा घरी आल्यावर त्यांनी मला सांगितलं, "उद्या माझा भाऊ आपल्या घरी येतोय आणि थोड्या दिवस तो आपल्या इथेच राहणार आहे." असं सांगितल्यावर तर माझा मूड आणखीनच खराब झाला. माझी चिडचिड होऊ लागली. दुसऱ्या दिवशी दुपारच्या जेवणाच्या वेळी त्यांचा भाऊ म्हणजेच माझा दीर घरी आला होता. घरी येताच माझा दीर सासऱ्याच्या पाया पडला आणि माझ्या नवऱ्याला फोन करून कळवलं की मी घरी व्यवस्थित पोहोचलो आहे. माझी तर त्याच्यावर नजरच बसली होती. तो आल्यापासून मी त्याच्याकडे एकटकच बघत होते. तो फार बोलक्या स्वभावाचा होता. आल्यापासून फारच बडबड करत होता. दिसायला सुद्धा खूप छान दिसत होता आणि भरदार शरीराचा होता. बरेच दिवस उलटले. तो आमच्यासोबत अगदी घरच्यांप्रमाणे राहायचा. म्हणजेच तो माझ्या नवऱ्याचा सख्खा भाऊ नव्हता. एका दिवशी तो त्याच्या मित्राकडे त्याला भेटायला गेला आणि त्याच दिवशी बरोबर खूप जोराचा पाऊस पडू लागला. तेव्हा मला माझ्या दीराची खूप काळजी वाटू लागली. म्हणून त्यांची वाट बघत मी घराच्या दरवाजातच उभे राहिले होते. तेवढ्यातच माझे दीर एकदम पावसात भिजून आले होते. मी त्यांना पटकन टॉवेल दिला आणि सांगितलं रूममध्ये जाऊन पटकन कपडे चेंज करा. आणि मी किचनमध्ये गेले आणि त्यांच्यासाठी गरम गरम आल्याचा चहा टाकून चहा बनवला. तेव्हा मी पाहिलं की माझे दीर फक्त टॉवेलवर होते आणि बाकी वरचे कपडे त्यांनी घातले नव्हते. तेव्हा माझी नजर त्यांच्यावर गेली. थंडीने ते कुडकुडच होते. मी त्यांच्याजवळ त्यांचे केस पुसायला गेले. तेव्हा आम्ही दोघं एकमेकांच्या फारच जवळ होतो. मी अचानकच त्यांच्यापासून लांब झाले व त्यांची नजर मी पाहिली. त्यांची नजर माझ्याप्रती मला वेगळीच जाणवली. ते माझ्याकडे प्रेमाच्या नजरेने पाहत होते. मी त्यांना म्हटलं, "भाऊजी, तुम्ही चहा प्या, तुम्हाला बरं वाटेल." आणि मी तिथून जाऊ लागले. त्यांनी अचानकच माझा हात पकडला आणि मला म्हणाले, "वहिनी, तू माझी सख्खी वहिनी तर नाहीस, पण तरी सुद्धा तू माझी किती काळजी घेतेस ग." मग मी म्हटलं, "भाऊजी, तुमचे भाऊ आणि मी सख्या आणि चुलतमध्ये अजिबातच भेदभाव करत नाही." आम्ही बोलत असताना अचानकच घराची बेल वाजली. म्हणजेच माझा नवरा घरी आला होता. त्या दिवशी तो जेवण करून लगेच झोपी गेला. लग्नाच्या 6 महिन्यानंतर सुद्धा बायकोला तो विसरलाच होता. त्या दिवशी माझा मूड परत ऑफ झाला होता. म्हणून मी एकटीच हॉलमध्ये येऊन बसले. काही वेळातच मला डोळा लागला. मी तिथे झोपी गेले. पण अचानकच मला कोणाचा तरी हात जाणवला. तेव्हा मी अचानक दचकून उठले. ते माझे दीर होते. त्यांनी मला विचारलं, "वहिनी, काय झालं? तू एवढी अपसेट का आहेस आणि एकटीच का बसली आहेस? दादा कुठे आहे? त्याचं आणि तुझं काही भांडण झालं आहे का?" मी सांगितलं, "काही नाही भाऊजी. आजकाल आम्हा नवरा बायकोमध्ये खूपच वेगळं वातावरण तयार झालं आहे. त्यांना ऑफिसमुळे मला जरासुद्धा वेळ द्यायचा नसतो. ऑफिस आणि घरी येऊन फक्त जेवण करून झोपी जातात. बस एवढंच राहिलं आहे त्यांच्या आयुष्यात. लग्न झालंय, आपली बायको आहे, हे त्यांच्या काहीच लक्षात नाहीये." मी हे सगळं बोलत असतानाच अचानकच भाऊजींनी असं काही ठरवलं की मला त्याची कल्पना सुद्धा नव्हती. ते मला म्हणाले, "बहिणी, आपण ना कुठेतरी फिरायला जाऊया." दुसऱ्या दिवशी मी माझ्या नवऱ्याला खोटं बोलून माझ्या दिरासोबत फिरायला गेले. आम्ही एका धबधब्याच्या ठिकाणी गेलो होतो. तिथे गेल्यावर मला अगदी पिंजऱ्यातून सोडल्यासारखं मोकळं वाटत होतं. मैत्रीचं नातं आता हळूहळू प्रेमाचं नातं निर्माण होऊ लागलं. पुढे असं काय होईल याचाही मी विचार केला नव्हता. त्या दिवशी माझ्या दिराने एका रूमची व्यवस्था केली होती. म्हणजेच मी कल्पना केली होती तसंच काहीसं होणार होतं. रूममध्ये सुद्धा खूप छान सजवून ठेवलं होतं. फुलांच्या पाकळ्या पसरवून ठेवल्या होत्या. पण रूममध्ये माझा दीर मला कुठेच दिसला नव्हता. मी आत गेल्यावर रूमची लाईट लावली, पण तिथे सुद्धा ते नव्हते. मग मला वाटलं बाथरूममध्ये फ्रेश होत असतील
आणि म्हणून मी जरा वेळ थांबले. पण ते बाथरूममध्ये सुद्धा नव्हते. तिथेच एका टेबलावर माझ्यासाठी एक चिठ्ठी होती. मी ती वाचून पाहिली. त्यात लिहिलं होतं की, वहिनी, मी तुझा गुन्हेगार आहे. मला एक गोष्ट खरी सांगायची होती. ती म्हणजे मी तुझ्या नवऱ्याचा लांबचा भाऊ सुद्धा नाही आणि मी तुमचा दीर सुद्धा नाही. मी चुकून तुमच्या घरामध्ये आलो होतो. हे सगळं वाचत असताना तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. काय बोलावं आणि काय नाही हेच समजत नव्हतं. आणि पुढे लिहिलं होतं की, तुमच्या घरात जो येणार होता त्याचं नाव शुभम होतं आणि माझं नाव सुद्धा शुभमच आहे. पण त्याच्या जागी मीच तुमच्या घरात आलो आणि सगळ्यांना वाटलं मीच तुमच्या नवऱ्याचा भाऊ म्हणजेच तुमचा दीर शुभम आहे. गेल्या महिन्याभरापासून मी तुमच्यासोबत राहतो आहे. तुम्ही मला सारखे अपसेट वाटत होतात म्हणून मी तुम्हाला थोडं खुश करण्यासाठी इकडे घेऊन आलो होतो. म्हणजेच तुमचा मूडही फ्रेश होईल. पण माझ्या मनात तसला काही विचार नव्हता आणि म्हणूनच तुम्हाला खरं सांगण्याचा प्रयत्न मी केला. आणि याच्यानंतर वहिनी, मी तुम्हाला कधीच दिसणार नाही. पुढे लिहिलं होतं की, मी तुम्हाला फक्त वहिनीच म्हणतो. त्यामुळे माझ्याऐवजी तुम्ही फक्त तुमच्या नवऱ्याचा विचार करा. तुम्हाला तो नक्कीच समजून घेईन. तर मित्रांनो, आजची ही छोटीशी कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला सुद्धा शेअर करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.